नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 5 जानेवारी 2025. आजचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकतात. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला आहे. देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य कोणते ठरलेलं आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक अव्वल ठरणारं पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 2. फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशातील कोणत्या शहरात होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 3. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या VIP प्रवेशद्वाराला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे नाव देण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विनायक दामोदर सावरकर. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणी अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे? कोणचा अपंग कल्याण अभियान? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बच्चू कडू. प्रश्न क्रमांक 5. भारतातील गरिबीचा दर सध्या किती टक्के श्रेणीमध्ये आहे? कोणचा गरिबी दर? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 4 ते 4.5%. प्रश्न क्रमांक समोरचा 6. खो खो विश्वचषक स्पर्धा ही 13 ते 19 जानेवारी या कालावधीमध्ये देशातील कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्ली. खो खो विश्वचषक स्पर्धा ही दिल्लीमध्ये होणार आहे. प्रश्न क्रमांक 7. खो खो विश्वचषक स्पर्धेत पुरुष व आणि महिला गटात भारताचे किती प्रत्येकी संघ असणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्रत्येकी 2 संघ. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या देशामध्ये ह्युमन मेटाप्रोनिमो या व्हायरसचा प्रसार होत आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चीन या देशामध्ये या व्हायरसचा झपाट्याने वेग वाढत आहे. प्रश्न क्रमांक 9. भारताचे भांडवली मूल्य $5 ट्रिलियन पेक्षा अधिक असून भारत हा जगातील कितवा मोठा बाजार असणारा देश ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक जी, भारत हा 4था देश बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतीय बाजारातील सर्वाधिक गुंतवणूकदार कोणत्या राज्यातील आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, UP म्हणजेच उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनीने मानवी मेंदूमध्ये पहिली संगणक चिप इम्बिल्ड केलेली आहे म्हणजे बसवलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, न्यूरालिंक या कंपनीने मानवी मेंदूमध्ये पहिली संगणक चिप बसवलेली आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट घ्या. न्यूरालिंक ही एक न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनी आहे ज्याची स्थापना मस्क आणि इतर 7 शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी 2016 मध्ये केलेली आहे. या कंपनीचे इम्प्लांट लिंक म्हणून ओळखले जाणारे हे एक लहान उपकरण आहे जे शास्त्रीयदृष्ट्या मानवी मेंदूमध्ये ठेवले जाते. न्यूरालिंक म्हणते की त्यांचे डिव्हाइस न्यूरल क्रियाकलापांचा अर्थ लावू शकते ज्यामुळे एखादी व्यक्ती फक्त विचार करून संगणक किंवा स्मार्टफोन वापरू शकते. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 2025 हे सुधारणावादी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संरक्षण मंत्रालयाने. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या देशाने भारतीय नर्स निमिषा प्रियाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे? कोणची? निमिषा प्रिया. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, येमेन या देशाने नर्सला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान कोणत्या राज्यामध्ये झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, श्रीनगरमध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 15. भारताची दिग्गज बुद्धिबळपटू कोणवे हंपी हिने कोणत्या देशाच्या
इरिन सिकंदरचा पराभव करत दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलेलं आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इंडोनेशिया या देशाची आहे ही खेळाडू. प्रश्न क्रमांक समोरचा 16. कोणत्या संस्थेने शॉकवेव्ह सिरीज म्हणजे सुई या विकसित केलेली आहे? कोणची? शॉकवेव्ह. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, IIT मुंबई. प्रश्न क्रमांक 17. नॅशनल मोटरसायकल ट्रॅक रेसिंग चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हेमंत मोदप्पा. प्रश्न क्रमांक 18. कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम राबवणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र राज्य वाचन संस्कृती अभियान राबवणार आहे. प्रश्न क्रमांक 19. राजस्थानमधील जोधपूर येथे हवाई दलाचा कोणता युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता? प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तरंग शक्ती. प्रश्न क्रमांक 20. 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बुडापेस्ट. प्रश्न क्रमांक 21. भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवर दारंगा इमिग्रेशन चेकपोस्ट सुरू करण्यात आलेला आहे? कोणचा? दारंगा इमिग्रेशन चेकपोस्ट. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भूतान या देशात. प्रश्न क्रमांक 22. पंकज अडवाणी हे कितव्यांदा IBSF म्हणजेच वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 28 वेळा. प्रश्न क्रमांक समोरचा 23. देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळाचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? कोणचे? डिजिटल जनसंख्या घड्याळ. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बेंगलोरमध्ये या घड्याळाचं उद्घाटन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या राज्यात अंतराळ शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे? कोणची? अंतराळ शिक्षण प्रयोगशाळा. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणाला डोमिनिका देशाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे डोमिनिका देशाच्या. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डोमिनिका देशाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हे होते 5 जानेवारी 2025 चे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.